राम राम मंडळी, प्रीती 85 या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट प्रीती. तर मंडळी, आज आपण जात आहोत भिवंडी येथे असलेल्या स्थित अशा बागेश्वर धाम या मंदिराला भेट द्यायला. तर बागेश्वर जे धाम आहे ते भिवंडी वेस्टला आहे आणि वेस्टला जाताना इथे ब्रिज नाही आहे. तर इथे गेल्यानंतर आमची काय अवस्था होणार आहे व्हिडिओत पाहणारच आहात तुम्ही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया प्रवासाला. इथून आम्ही पनवेल ट्रेन पकडणार आहोत. विरारवरून जी मेमो आहे ती येणार डहाणूपासून येते ती आणि 6:30 पावणे 7 पर्यंत विरारला येते आणि मग वसईवरून ती पनवेल तिथे जाते. भिवंडीपासून पनवेलला जाते. तर चला बघूया, आधी ट्रेन प्रवास बघूया आणि उतरल्यानंतर आपण ओला बुक करूया. बघूया कसा प्रवास होतोय आपला. आम्ही हसून हालू नाही शकत की काही नाही, अशा अवस्था आमची. आम्ही अशी होत अशी आता भिवंडी स्टेशनला. आता बघू, ओलाची वाट बघतोय. होपसो लवकर येऊ दे. इथे रिक्षाचे खूप वांदे असतात, रिक्षा येत नाही. बघूया काय होतंय. देवा, किती परीक्षा पाहून राहिला रे सकाळपासून तू. तू काय आमचा अंत बघतोय का? अंत बघू नकोस. आम्ही चाललोय आता देवासारखा हक्कातून. भेट आणि स्वस्त्यात एक तर हा ओलावाला पण ना तिकडे यायचा, तर ह्या साईडला आलाय आणि आम्हाला काय इथून जमत नाहीये खालून जायला वगैरे, की बाबा इथून जाऊ शकतो आम्ही, असं नाही जायला जमत आहे. ह्याची थोडी हाईट आहे, ट्राय करायचं. ह्याची थोडी हाईट आहे, ह्याच्या खालून जावं लागतं आम्हाला. माझा पाय आहे ना, एकदा ते बघूया. काय संपायला आलं ना. नाही तसं नाही, विचारते तुला. नाही तुझं ना, पण पाय संपायला दुखतंय. आलं. कारण ही गाडी कधी पण चालू होऊ शकते. चल हो ते पण आहे. मला त्याचीच सगळ्यात जास्त भीती वाटते. भाई मी अडकली ना. लवकर पुढे जात नाही. नाही, सावकाशी सावकाशी, काही नाही, घाई नको. घाई करण्यापेक्षा आपल्याला लेट झालं काही नाही ग, पहिले मी सगळं काही करत होती. आता माझे वांदेच वांदे झाले. नको, तू बोलू नको, अजून तुला दम लागेल. मग देव किती परीक्षा पाहून राहिला सकाळपासून. आमची देव परीक्षा वाहतोय भयंकर. हे असं होतं माझं. चल, फटाफट फास्ट. ए इथे काच आहे बघ, काच आहे, काच. या लोकांनी रस्ता करायला पाहिजे ना. समजत नाही. हे असं फाटकातून चालणं जमतंय का मला ते सांगा. हां, इथे ईस्ट वेस्टचा ब्रिज का नाही आहे? ब्रिजचा काय प्रॉब्लेम आहे भिवंडीला? आता वेस्टला समजा एखादा म्हातारा माणूस आहे, वयस्कर आहे, तर तो जाणार कसा? रस्ता ह्या साईडने आहे ना, मग ब्रिज का नाही? मेन म्हणजे बाकीच्या वेळेला रेल्वेला रूल आठवतात. मग हे भिवंडीचे आम्ही ह्यातून चाललोय, असं आता याला बोल. ते चालतं का? एखाद्या ठिकाणी गेल्यावर मनाला अचानक शांतता मिळते. संकटात आलेली माणसं आशेने भरून जातात आणि हजारो भक्त एका संताच्या दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहतात. पण प्रश्न आहे, भिवंडीतील बागेश्वर बालाजी सनातन मठ नेमकं काय आहे आणि ज्याच्यासाठी लाखो लोक येथे बागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी जातात? आज व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत की भिवंडीतील या भव्य धार्मिक स्थळाचा इतिहास, महत्त्व आणि त्यामागची संपूर्ण कथा. बागेश्वर बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले संत म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री. मध्य प्रदेशातील गढा छतरपूर येथे जन्मलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख म्हणून ओळखले जातात. त्यांना त्यांच्या गुरु परंपरेच्या आणि बालाजी महाराजांच्या कृपेचा वारसा लाभलेल्याचे त्यांच्या अनुयायांचे मत आहे. आज देशभरातील लाखो भक्त त्यांच्या कथा, प्रवचन आणि दरबारासाठी येतात. मुंबई आणि महाराष्ट्रातील भाविकांना बागेश्वर धामचे दर्शन आणि मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संकल्पनेतून हे मंदिर उभारले गेलेले आहे. याची जी भूमिपूजन आणि प्राणप्रतिष्ठापना मार्च 2023 मध्ये या मठाचे भूमिपूजन करण्यात आले होते आणि त्यानंतर 14 एप्रिल रोजी विधिवत मंत्रोच्चारासह आणि भव्य यज्ञाच्या साक्षीने मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला
पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री आणि जगद्गुरू रामभद्राचार्य महाराज उपस्थित होते. या मठामध्ये बागेश्वर बालाजी हनुमान यांची मुख्य मूर्ती विराजमान आहे. मुख्य बालाजी मूर्तीसोबत मंदिरात शिवलिंग, संन्यासी बाबा आणि सनातन धर्मातील इतर देवी देवतांच्या मूर्ती प्रांत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या आहे. मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत असते. हे वरती काय बांधलंय हो? नाही नाही, ते बांधलेलं काय आहे? नाही नाही, हे बांधलेलं काय आहे? ते लाल काळ्या पुड्या त्या नारळ बांधलेले आहे म्हणजे नवसाचे वगैरे नारळ असे आहेत का? ओके, हे मन्नतचे नारळ बांधले. दाखवते तुम्हाला. समोर पाहू शकता इथे नवसाचे नारळ बांधलेले आहेत. हे बघा इथे. मठाच्या परिसरात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती भक्तीची ऊर्जा. भव्य बालाजी मंदिर, हनुमानजींचे दर्शन, रामनामाचा अखंड गजर आणि शांत वातावरण. येथे दररोज पूजा अर्चना, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येथे नवस बोलतात आणि बालाजी महाराजांचे दर्शन घेतात. अनेकांच्या मते येथे येऊन त्यांना मानसिक समाधान मिळते. कोणी नोकरीसाठी प्रार्थना करतो, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी कौटुंबिक सुखशांतीसाठी. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते, पण एक गोष्ट नक्की, या ठिकाणी आल्यावर भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो. भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या कथा आणि प्रवचन कार्यक्रमांना हजारो भक्त उपस्थित राहिले आहेत. अनेक वेळा इतकी गर्दी झाली की संपूर्ण परिसर भक्तांनी फुलून गेला. बागेश्वर बाबांच्या कथा आणि धार्मिक कार्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून भक्त येथे पोहोचतात. बागेश्वर धामचे सामाजिक कार्य केवळ धार्मिक कार्यच नाही. बागेश्वर धाम संस्थेमार्फत अन्नदान, जनकल्याण आणि विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात असे येथे सांगितले जाते. धर्मासोबत समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न या संस्थेकडून केला जातो. मंदिरामध्ये बागेश्वर धाम या मंदिराची छोटीशी प्रतिकृती आपण पाहू शकता. ही बघा, छोटीशी असं मॉडेल म्हणजे स्मॉल मॉडेल ठेवलेलं आहे जे मंदिरामध्ये आहे. या मंदिरामध्ये हनुमंताची मुख्य मूर्ती आहे, पण त्याचसोबत इथे महादेवाचे शिवपिंड देखील आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता की इथे गणपती बाप्पा देखील आहेत आणि त्याचबरोबर राम लक्ष्मण सीता ते वरती तुम्ही पाहू शकता. पण तिथे जाण्यास मनाई आहे, त्यामुळे आपण तिथे जात नाही आहोत. तर सध्या इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सध्या बंद दिसत आहे.
खायला मस्त छान आहे. मंदिर मस्त आहे. सुंदर मंदिर आहे. प्रसन्न वाटलं. शांत प्रसन्न वाटतं आणि फर्स्ट टाइम हे मंदिर बघितलंय. खूप कोरीव काम केलेलं आहे इथे. बागेश्वर महाराज येतात, बालाजी बागेश्वर महाराज बोलतात ते, आणि ते येऊन इथे दर्शन देतात. इथे भरपूर मन्नत वगैरे पूर्ण होतात. नारळ इथे आहे ते बांधले मन्नत जातात, बांधलेलं. सर्व ते करतात. खूप सुंदर आहे. 1 वर्ष झालं ह्या मंदिराला ओके. बांधणं चालू आहे. तर हा मंदिराचा परिसर आहे. चला. हा 6 आहे आणि हा 8 आहे. एक तर रिक्षा प्रायव्हेट करा किंवा स्वतःच्या वाहनानेच या, कारण की इथे येण्यासाठी वाहन आहे, पण जाण्यासाठी आहे हायवे जवळ. पण तुम्ही चालू असाल ना तर ठीक आहे, पण तरी पण जर तुम्हाला तुमच्याजवळ कोणी म्हातारा माणूस असेल, ओल्ड असेल, ज्याला नाही चालता येत वगैरे, तर त्यांनी ना रिक्षाच बघा किंवा डायरेक्ट प्रायव्हेट गाडीच बघून टाका डायरेक्ट की इथे येण्यासाठी. कारण की इथून थोडंसं लांब आहे, म्हणजे अर्धा किलोमीटर तरी आहे हा हायवे, आणि मग तिथून पाहिजे तर रिक्षा भेटते. पण तरी पण सर्वात बेस्ट आहे तुम्ही रिक्षा केली तर तुम्हाला म्हणजे 2 मिनटं त्यांना थांबायला पाहिजे तर सांगा, आणि तुमचं दर्शन घेऊन झालं की मग तुम्ही परत रिक्षामध्ये बसा आणि मग तुमच्या पुढच्या प्रवासाला निघा. येण्या जाण्याचंच करा. हा, एकदाच येण्या जाण्याचं. इथे साधन नाहीये. एक तर मेन म्हणजे आम्हाला स्टेशनवरून रिक्षा, तुम्ही आमची अवस्था बघितलीस काय झालं होतं ते. आम्हाला देवासारखे भेटले. म्हणून तेवढं तरी, कारण की हायवे खूप लांब आहे. बघा आता आम्ही पोहोचलो आहे. मी विदाऊट गट तुमच्याशी बोलत आहे. तर इथे बघू शकता आम्ही आत्ता पोचलो हायवेला. एक 2 मिनिटावर आहे म्हणा हायवे, पण तरी पण रिस्क घेऊ नका. जर तुम्ही एकटे वगैरे येत असाल तर सरळ रिक्षाच करा बेस्ट, किंवा स्वतःचं जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर बेस्ट आहे, सगळ्यात बेस्ट, उत्तम आहे. तर आमच्यासारखं तुमचे वांदे होणार नाही. ओला येते इथे, पण ओलाचं लोकेशन जरा आमचं जसं मगाशी वेगळ्या ठिकाणी लागलं तसं नको लागायला. ओलाचं लोकेशन जरा व्यवस्थित टाका, म्हणजे तुम्हाला जिथे ईस्टला उतरल्यानंतर तिथे तुम्हाला भेटेल. आम्हाला कसं वेस्टला यावं लागलं, आणि वेस्टला येण्यासाठी आहे ना फाटक क्रॉस करावं लागतं. ती रिस्क घेऊ नका. तुम्ही ईस्टला असतानाच ओला बुक करा, तर तुम्हाला ती भेटेल. ओला फक्त भेटते, बाकी कुठल्या कॅब वगैरे जास्त बुक नाही होत इथे. सो बघूया, ऑल द बेस्ट. चला जाऊया. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलवर जाऊन माझे इतर व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.